नमस्कार मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण टॉप 150 जनरल नॉलेज प्रश्नांचा संच पाहणार आहोत। सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा व्हिडिओ उपयुक्त असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो स्टार्ट टू एंड पर्यंत जरूर पहा। प्रश्न आहे, भारतात पहिलं पोस्ट ऑफिस कोठे उघडण्यात आलं? सो भारतात पहिलं पोस्ट ऑफिस कोलकाता येथे 1727 मध्ये उघडण्यात आलं। एका घरट्यात 100 पेक्षा जास्त अंडी घालणारा पक्षी कोणता आहे? सो एका घरट्यामध्ये 100 पेक्षा जास्त अंडी घालणारा पक्षी आहे शहामृग। भारतरत्न मिळालेल्या पहिल्या परदेशी व्यक्तीचं नाव काय आहे? तो त्यांचं नाव आहे खान अब्दुल गफार खान। जगातील सर्वात मोठे महाकाव्य कोणते आहे? सो जगातील सर्वात मोठे महाकाव्य आहे महाभारत। भारत आणि पाकिस्तानच्या सीमेचं नाव काय आहे? सो भारत आणि पाकिस्तानच्या सीमेचं नाव आहे रॅडक्लिफ लाईन। भारतातील कोणते राज्य काळ्या मातीसाठी प्रसिद्ध आहे? सो भारतातील गुजरात हे राज्य काळ्या मातीसाठी प्रसिद्ध आहे। भारतातील सर्वात उंच धरण कोणत्या राज्यात आढळते? सो भारतातील सर्वात उंच धरण उत्तराखंड मधील जी भगीरथी नदी आहे तिच्यावरती टिहरी धरण जे आहे हे भारतातील सर्वात उंच धरण आहे आणि हे उत्तराखंड मध्ये आढळतं। याची उंची जी आहे 260 मीटर आहे। सर्व ग्रहांपैकी सर्वात थंड ग्रह कोणता आहे? सो सर्वात थंड ग्रह आहे नेपच्यून ग्रह। भारतात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो? सो भारतामध्ये मेघालय येथील मोसिनराम येथे जे आहे सगळ्यात जास्त पाऊस पडतो। भारताचे पहिले लोकपाल कोण होते? सो भारताचे पहिले लोकपाल होते न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष। महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो? सो महाराष्ट्रामध्ये आंबोली जे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येते, येथे सगळ्यात जास्त पाऊस पडतो। इस्रोचे मुख्यालय कुठे आहे? सो इस्रोचे मुख्यालय आहे बँगलोर येथे। दक्षिण भारतातील सर्वोच्च पर्वत शिखर कोणते आहे? सो अनईमुडी नावाचं जे आहे दक्षिण भारतातील सर्वोच्च पर्वत शिखर आहे। भारतातील पहिली बँक कोणती आहे? सो भारतातील पहिली बँक आहे बँक ऑफ हिंदुस्तान। जम्मू आणि काश्मीर राज्यामध्ये वाहणारी मुख्य नदी कोणती आहे? तर जम्मू काश्मीरमध्ये झेलम नदी ही मुख्य नदी आहे। भगवद्गीतेचा इंग्रजीमध्ये अनुवाद प्रथम कोणी केला होता? सो भगवद्गीतेचा इंग्रजीत अनुवाद केला होता विल्यम जोन्स यांनी। स्वातंत्र्यानंतरचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर त्यांचं नाव होतं बाळासाहेब गंगाधर खेर। 15 ऑगस्ट 1947 ते 21 एप्रिल 1952 या दरम्यानचा जो आहे त्यांचा कार्यकाळ होता। कोणत्या शहराला पिंक सिटी असं म्हटलं जातं? सो जयपूर जे राजस्थानला येतं त्याला पिंक सिटी असं म्हटलं जातं। ऑस्ट्रेलिया कोणत्या 2 महासागरांमध्ये आहे? सो ऑस्ट्रेलिया हिंद महासागर आणि प्रशांत महासागर या दरम्यान आहे। राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला जातो? सो 28 फेब्रुवारी या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो। गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतामध्ये कधी परतले? सो गांधीजी 9 जानेवारी 1915 दक्षिण आफ्रिकेतून भारतामध्ये आले होते। संस्कृत व्याकरण कोणी लिहिलेलं आहे? सो संस्कृत व्याकरण लिहिलेलं आहे पाणिनी यांनी। जगातील सर्वात मोठे ग्रंथालय कोणतं आहे? सो जगातील सर्वात मोठं ग्रंथालय आहे युनायटेड स्टेट लायब्ररी ऑफ काँग्रेस जे वॉशिंग्टन DC ला आहे। भारताचा शोध कोणी लावला? सो भारताचा शोध वास्को द गामा यांनी लावला। जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचं नाव काय आहे? सो जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचं नाव आहे नरेंद्र मोदी स्टेडियम जे अहमदाबादला आहे। कोणता धातू सर्वात हलका धातू आहे? सो लिथियम हा सर्वात हलका धातू आहे। जगातील सर्वात मोठं अंड कोणता पक्षी घालतो? सो जगातील सर्वात मोठी अंडी घालतो शहामृग हा पक्षी। पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? सो पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर आहे पॅसिफिक महासागर। महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री कोण होते? सो महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री होते नाशिकराव तिरपुडे आणि त्यांचा कार्यकाळ होता 5 मार्च 1978 ते 18 जून 1978। गायत्री मंत्र कोणी रचला? सो गायत्री मंत्र रचला होता विश्वामित्र यांनी। भारतातील सर्वात लांब नदीवरील पूल आहे भूपेन हजारिका सेतू आणि याची लांबी आहे 9.15 किलोमीटर आणि हा आसामला आहे। कोणाच्या केसांपासून पश्मिना शाल बनवली जाते? सो शेळीच्या केसांपासून पश्मिना शाल बनवली जाते। ऋग्वेदामध्ये कोणत्या नदीचे सर्वात जास्त वर्णन केलेलं आहे? सो ऋग्वेदामध्ये गंगा नदीचं सर्वात जास्त वर्णन केलेलं आहे। श किरणांचा शोध कोणी लावला? सो श किरणांचा शोध लावलेला आहे विल्यम्स रॉन्टेंजन यांनी। एवढं मोठं नाव लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त रॉन्टेंजन एवढं जरी लक्षात ठेवलं तरी खूप आहे। गणिताचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं? सो गणिताचे जनक म्हणून आर्किमिडीज यांना ओळखलं जातं। सर्वात लांब रेल्वे स्टेशन कोणतं आहे? सर्वात लांब रेल्वे स्टेशन आहे ग्रँड सेंट्रल टर्मिनल जे शिकागोला आहे।
जगातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय कोणते आहे? सो बर्लिन प्राणीशस्त्र उद्यान जे जर्मनीला आहे हे जगातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय आहे. आरबीआयच्या चिन्हावरती कोणता प्राणी आहे? सो आरबीआयच्या चिन्हावरती सिंह हा प्राणी आहे. आफ्रिकेतील मोठ्या वाळवंटाचं नाव काय आहे? सो आफ्रिकेतील सगळ्यात मोठं वाळवंट आहे सहारा वाळवंट. पृथ्वीच्या गाभ्यामध्ये कोणता धातू आढळतो? सो पृथ्वीच्या गाभ्यामध्ये लोह हा धातू आढळतो. भारताच्या राष्ट्रध्वजाची रचना कोणी केली? सो भारताच्या राष्ट्रध्वजाची रचना केलेली आहे पिंगली वैकय्या यांनी. प्राणीशास्त्राचं जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं? प्राणीशास्त्राचे जनक म्हणून ओळखलं जातं अरिस्टॉटल यांना. भारतातील पंचवार्षिक योजनांची संकल्पना कोणी सुरू केली? सो भारतातील पंचवार्षिक योजनांची संकल्पना सुरू केली पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. टेलिफोनचा शोध कोणी लावला? टेलिफोनचा शोध लावलेला आहे अलेक्झांडर ग्राहम बेल यांनी. दोनदा म्हणजे 2 वेळेला नोबेल पारितोषिक जिंकणारी एकमेव व्यक्ती कोण आहे? तर त्या व्यक्तीचं नाव आहे मारी क्युरी. माहिती अधिकार कायदा कधी पास झालेला आहे? सो माहिती अधिकार कायदा पास झालेला आहे 2005 साली. भारतात ब्रिटिशांनी बांधलेला पहिला किल्ला कोणता होता? सो तो होता फोर्ट सेंट जॉर्ज जो 1644 ला त्यांनी बांधला होता. पृथ्वीवर उपलब्ध सर्वात कठीण पदार्थ कोणता आहे? सो पृथ्वीवर उपलब्ध सर्वात कठीण पदार्थ आहे हिरा. भारताशी सीमारेषा असलेले देश कोणते आहेत? सो भारताशी सीमारेषा असलेले देश आहेत पाकिस्तान, चीन, भूतान, अफगाणिस्तान, म्यानमार, नेपाळ आणि बांगलादेश. जगातील पहिले तरंगते एटीएम कोणी उभारलं आहे? सो जगातील पहिलं तरंगत एटीएम उभारलं आहे स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे SBI ने. भारतीय संविधानाने किती भाषांना मान्यता दिलेली आहे? सो भारतीय संविधानाने एकूण 22 भाषांना मान्यता दिलेली आहे. कोणत्या राज्याला बौद्ध धर्माचा पाळणा म्हणतात? सो बिहार या राज्याला बौद्ध धर्माचा पाळणा असं म्हटलं जातं. आवाजाची तीव्रता मोजण्यासाठी कशाचा वापर केला जातो? सो आवाजाची तीव्रता मोजण्यासाठी डेसिबलचा वापर केला जातो. सातपुडा पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर कोणतं आहे? तो सातपुडा पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर आहे धूपगड शिखर. पृथ्वीवरील कोणत्या विशिष्ट ठिकाणी दिवस आणि रात्र नेहमी समान लांबीचे असतात? सो पृथ्वीवरील विषुववृत्तावरती जे आहे दिवस आणि रात्र नेहमी समान लांबीचे असतात. भारतातील सर्वात मोठे बंदर कोणते मानलं जातं? सो भारतातील सर्वात मोठं बंदर आहे मुंबईचं बंदर. वातावरणाचा दाब मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणाचं नाव काय आहे? सो वातावरणाचा दाब मोजण्यासाठी बॅरोमीटर वापरलं जातं. रामायणाचा फारशीमध्ये अनुवाद कोणी केलेला आहे? सो रामायणाचा फारशीमध्ये अनुवाद केलेला आहे अब्दुल फाजी यांनी. भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? सो भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे कोल्लेरू तलाव. सर्व बाजू समान असलेल्या त्रिकोणाला काय म्हणतात? सो सर्व बाजू समान असलेल्या त्रिकोणाला म्हटलं जातं समभुज त्रिकोण. भारतीय क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं? सो हे ओळखलं जातं डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना. भारतातील पहिल्या विद्यापीठाचं नाव काय आहे? सो भारतातील पहिल्या विद्यापीठाचं नाव आहे नालंदा विद्यापीठ. भारतातील पहिलं अणुऊर्जा केंद्र कोणतं आहे? सो ते आहे तारापूर अणुऊर्जा केंद्र. भारताचे मूळ संविधान कोठे ठेवलं आहे? सो भारताचं जे मूळ संविधान आहे ते नवी दिल्ली येथील संसद भवन मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. कोणता ग्रह मॉर्निंग स्टार किंवा इव्हनिंग स्टार म्हणून ओळखला जातो? सो मॉर्निंग स्टार किंवा इव्हनिंग स्टार म्हणून ओळखला जातो शुक्र हा ग्रह. सर्वात लांब कालवा कोणता आहे? सो सर्वात लांब कालवा आहे बाल्टिक समुद्र पांढरा जो रशियाला आहे. अमर्त्य सेन यांना कोणत्या क्षेत्रातील नोबेल पारितोषिक मिळालं आहे? सो अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्र या विषयातील नोबेल पारितोषिक मिळालं आहे. सूर्यमालेतील सर्वात उष्ण ग्रह कोणता आहे? सो तो उष्ण ग्रह आहे शुक्र हा ग्रह. म्हशीच्या दुधामध्ये सरासरी चरबीचं म्हणजे फॅट्सचं प्रमाण किती असतं? सो ते असतं 7.2%. महाराष्ट्रात पहिली विधानसभा निवडणूक कधी झालेली आहे? सो महाराष्ट्रामध्ये 1960 ला पहिली विधानसभा निवडणूक झालेली आहे. आशियातील सर्वात मोठं ट्युलिप गार्डन कोणत्या राज्यामध्ये आहे? सो आशियातील सर्वात मोठं ट्युलिप गार्डन आहे जम्मू काश्मीरमध्ये. आणि हे जे ट्युलिप आहे हे एक प्रकारचं फूल आहे हे लक्षात ठेवायचं आहे. सो या ट्युलिप फुलाचं गार्डन जम्मू काश्मीरमध्ये आहे आशियातील सर्वात मोठं. कोणता प्राणी आवाज करत नाही? सो जिराफ हा जो प्राणी आहे हा आवाज करत नाही. नासाची सर्वात प्रसिद्ध अंतराळ दुर्बीण कोणत्या नावाने ओळखली जाते? सो नासाची सर्वात प्रसिद्ध अंतराळ दुर्बीण आहे हबल स्पेस टेलिस्कोप.
सोडियम कार्बोनेटचे सामान्य नाव काय आहे? सोडियम कार्बोनेटचं सामान्य नाव आहे धुण्याचा सोडा. मानवी शरीरातील सर्वात मोठी रक्तवाहिनी कोणती आहे? सो महाधमनी ही मानवी शरीरातील सर्वात मोठी रक्तवाहिनी आहे. विजेचा शोध कोणी लावलेला आहे? सो विजेचा शोध लावलेला आहे बेंजामिन फ्रँकलिन यांनी. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष किती वेळा निवडला जाऊ शकतो? सो अमेरिकन राष्ट्राध्यक्ष 2 वेळेला निवडला जाऊ शकतो. म्हणजे मॅक्झिमम 2 वेळेला जो आहे हा एक व्यक्ती मॅक्झिमम 2 वेळेला जो आहे हा राष्ट्राध्यक्ष बनू शकतो अमेरिकेचा. 2 पेक्षा जास्त वेळ तो बनू शकत नाही. आणि त्यांचा कार्यकाळ जो असतो हा 4 वर्षांचा कार्यकाळ असतो. आपल्याकडे 5 वर्षांचा आहे, अमेरिकेमध्ये 4 वर्षांचा आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? सो जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय आहे जिनेव्हा, स्वित्झर्लंड येथे. वनस्पतींच्या पानांमध्ये असलेल्या लहान छिद्रांना काय म्हणतात? सो वनस्पतींच्या पानांमध्ये असलेल्या लहान छिद्रांना रंध्र असं म्हटलं जातं. भारतातील पहिला मुघल सम्राट कोण होता? सो भारतातील पहिला मुघल सम्राट होता बाबर. भारतातील कोणत्या राज्याला सर्वात लांब समुद्रकिनारा लाभलेला आहे? सो भारतातील गुजरात या राज्याला सर्वात लांब समुद्रकिनारा लाभलेला आहे. भारतातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार कोणता आहे? सो भारतातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार आहे परमवीर चक्र. जगातील पहिल्या सुपर कम्प्युटरचं नाव काय आहे? सो जगातील पहिल्या सुपर कम्प्युटरचं नाव आहे CDC 6600. जगातील सर्वात उष्ण खंड कोणता मानला जातो? सो जगातील सर्वात उष्ण खंड मानला जातो आफ्रिका खंड. कोणता पक्षी हा रात्री सुंदर गायनासाठी ओळखला जातो? म्हणजे कोणता पक्षी हा रात्रीच्या वेळेला सुंदर गायनासाठी ओळखला जातो? तो पक्षी आहे नाईटिंगेल. ऑक्टोपसला किती पाय असतात? सो ऑक्टोपसला एकूण 8 पाय असतात. भारतीय राज्यघटनेत किती प्रकारच्या आणीबाणीची तरतूद आहे? सो भारतीय राज्यघटनेत 3 प्रकारच्या आणीबाणीची तरतूद आहे. 3 प्रकारच्या आणीबाणी कोणत्या आहेत? तर राष्ट्रीय आणीबाणी, राष्ट्रपती राजवट आणि तिसरं आहे आर्थिक किंवा वित्तीय आणीबाणी. लाल रक्तपेशी नसलेला प्राणी कोणता आहे? लाल रक्तपेशी नसलेला प्राणी, लाल रक्तपेशी म्हणजे आरबीसी. आरबीसी नसलेला प्राणी आहे गांडूळ. भारताची सर्वात लांब सीमा कोणत्या देशाशी आहे? सो भारताची सर्वात लांब सीमा आहे बांगलादेश देशाशी. 4156 किलोमीटर एवढी लांब जी आहे भारताची सर्वात लांब सीमा बांगलादेश देशासोबत आहे. पदार्थाचे सर्वात लहान एकक काय आहे? सो पदार्थाचे सर्वात लहान एकक आहे अणु. कोणता पक्षी त्याच्या बुद्धिमत्तेसाठी ओळखला जातो? सो घुबड हा पक्षी आहे, हा बुद्धिमत्तेसाठी ओळखला जातो. पृथ्वीवरील सर्वात खोल महासागर कोणता आहे? सो पृथ्वीवरील सर्वात खोल महासागर आहे प्रशांत महासागर. मानवी शरीरातील कोणता अवयव इन्सुलिन स्त्रावासाठी जबाबदार असतो? सो इन्सुलिन स्त्रावासाठी जबाबदार असलेला अवयव आहे स्वादुपिंड म्हणजे पॅनक्रियाज. संगणकाचा शोध कोणी लावला? सो संगणकाचा शोध लावलेला आहे चार्ल्स बॅबेज यांनी. महासागराची खोली मोजण्यासाठी कशाचा वापर केला जातो? सो महासागराची खोली मोजण्यासाठी पॅथोमीटरचा वापर केला जातो. भारतातील सर्वात जुनं तेल क्षेत्र कोणतं आहे? सो भारतातील सर्वात जुनं तेल क्षेत्र आहे डिगबोई जे आसामला आहे. सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेला खंड कोणता आहे? तर सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेला खंड आहे आशिया खंड. कोणता वायू वनस्पतीद्वारे शोषला जातो? सो कार्बन डायऑक्साइड हा वायू वनस्पतीद्वारे शोषला जातो. भारतातील सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? सो लडाख हा भारतातील सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश आहे. एका तासात किती सेकंद असतात? सो एका तासामध्ये एकूण 3600 सेकंद असतात. ताजमहलच्या शेजारी कोणती नदी वाहते? ताजमहलच्या शेजारी यमुना ही नदी वाहते. कोणते शहर हिऱ्याच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे? सो पन्ना हे शहर जे मध्य प्रदेशला येत आहे हे हिऱ्याच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे. पृथ्वीवरील सर्वात मोठा आवाज करणारा प्राणी कोणता आहे? सो तो आहे स्पर्म वेल. इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला? सो इलेक्ट्रॉनचा शोध लावलेला आहे जे थॉम्सन यांनी. जगातील सर्वात लांब समुद्रकिनारा कोणत्या देशाला लाभलेला आहे? सो कॅनडा या देशाला जगातील सर्वात लांब समुद्रकिनारा लाभलेला आहे. कोणत्या प्राण्याच्या बोटांचे ठसे हे मनुष्यासारखे असतात? सो कोआला या प्राण्याच्या बोटांचे ठसे हे मनुष्यासारखे असतात. कोणत्या देशाला ऑलिम्पिक खेळाचे जन्मस्थान मानलं जातं? सो ग्रीस या देशाला ऑलिम्पिक खेळाचे जन्मस्थान मानलं जातं. भारतीय लष्कराची स्थापना केव्हा झाली? सो 1 एप्रिल 1895 ला भारतीय लष्कराची स्थापना झाली. कॉफीचे सर्वाधिक उत्पादन करणारा देश कोणता आहे? सो तो आहे ब्राझील. ब्राझीलमध्ये सर्वाधिक कॉफीचे उत्पादन घेतलं जातं. कोणती नदी विषुववृत्त 2दा ओलांडते? सो कॉंगो ही नदी विषुववृत्त 2दा ओलांडते.
जागतिक आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार कोणाला आहे? सो जागतिक आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार आहे जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनला. कोणत्या शहराला पर्ल सिटी असं म्हणतात? सो हैदराबाद या शहराला पर्ल सिटी असं म्हटलं जातं. भारताने वन्यजीव संरक्षण कायदा कधी लागू केला? सो भारताने 1972ला वन्यजीव संरक्षण कायदा लागू केला. पोटात कोणते ऍसिड स्रवले जाते? सो हायड्रोक्लोरिक ऍसिड हे पोटामध्ये स्रवले जाते. भारतात किती नागरी पुरस्कार आहेत? सो भारतामध्ये एकूण 4 नागरी पुरस्कार आहेत. सर्वोच्च असतो भारतरत्न, त्याच्यानंतर असतो पद्मविभूषण, त्याच्यानंतर असतो पद्मभूषण आणि नंतर असतो पद्मश्री. 1 किलोग्रॅम मध्ये किती ग्रॅम असतात? सो 1 किलोग्रॅम मध्ये 1000 ग्रॅम असतात. कोणता ग्रह हा ब्लू प्लॅनेट म्हणून ओळखला जातो? सो पृथ्वी हा जो ग्रह आहे हा ब्लू प्लॅनेट म्हणून ओळखला जातो. सर्वात मोठी एक अंकी संख्या कोणती आहे? सो सर्वात मोठी एक अंकी संख्या आहे 9. श्रीमान भगवद्गीता मुळात कोणत्या भाषेमध्ये लिहिली गेली आहे? सो श्रीमान भगवद्गीता मुळामध्ये संस्कृत भाषेमध्ये लिहिण्यात आलेली आहे. कोणत्या देशाला उगवत्या सूर्याची भूमी असं संबोधलं जातं? सो जपान या देशाला उगवत्या सूर्याची भूमी असं संबोधलं जातं. कोणती संख्या सर्वात लहान समसंख्या आहे? सो 2 ही संख्या सर्वात लहान समसंख्या आहे. जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? सो जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिलला साजरा केला जातो. जगातील सर्वात उंच पर्वत माउंट एव्हरेस्ट कोणत्या देशामध्ये आहे? सो जगातील सर्वात उंच पर्वत माउंट एव्हरेस्ट हा नेपाळ या देशामध्ये आहे. पानांचा हिरवा रंग का असतो? पानांना हिरवा रंग असतो क्लोरोफिलच्या उपस्थितीमुळे. कम्युनिस्ट पक्षाची स्थापना करणारे रशियन क्रांतिकारक कोण होते? सो कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केली होती लेनिन यांनी. जगातील पहिले वृत्तपत्र कोणी सुरू केलं होतं? सो जगातील पहिले वृत्तपत्र सुरू केलं होतं चीनने. वांद्रे वरळी सी लिंकचे अधिकृत नाव काय आहे? सो वांद्रे वरळी सी लिंकचे अधिकृत नाव आहे राजीव गांधी सी लिंक. उत्तर ध्रुव कोणी शोधला? सो उत्तर ध्रुव शोधलेला आहे बर्ट पेरी यांनी. कोणते राज्य प्रसिद्ध बिहू उत्सव साजरा करते? सो आसाम हे राज्य बिहू उत्सव साजरा करते. आधुनिक वैद्यक शास्त्राचा जनक कोणाला म्हटलं जातं? सो आधुनिक वैद्यक शास्त्राचे जनक म्हटलं जातं हिप्पोक्रेट्स यांना. भारतातील पहिला रंगीत चित्रपट कोणता आहे? सो किसान कन्या जो 1937ला रिलीज झाला होता तो भारतातील पहिला रंगीत चित्रपट होता. दरवर्षी हत्ती महोत्सव कोठे साजरा केला जातो? सो दरवर्षी जयपूर राजस्थान येथे हत्ती महोत्सव साजरा केला जातो. जगातील सर्वात मोठे मंदिर कोठे बांधण्यात आलेलं आहे? सो जगातील सर्वात मोठे जे हिंदू मंदिर आहे ते अंगकोर वाट जे अंगकोर कंबोडियाला आहे तिथे बांधण्यात आलेलं आहे. भारतातील पहिल्या अणु पाणबुडीचं नाव काय होतं? सो भारतातील पहिल्या अणु पाणबुडीचं नाव होतं INS चक्र. जगातील सर्वात मोठे आखात कोणतं आहे? सो ते आहे मेक्सिको आखात जे अटलांटिक महासागरामध्ये आहे. जगातील सर्वात लांब पर्वत श्रेणी कोणती आहे? तर त्याचं नाव आहे अँड्रस जे अमेरिकेला आहे आणि त्याची लांबी आहे 7000 किलोमीटर. जगातील सर्वात मोठे विमानतळ कोणते आहे? तर जगातील सर्वात मोठे विमानतळ आहे सौदी अरेबियाचं किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळ. इंग्लंडला भेट देणारे पहिले भारतीय नेते होते राजा राममोहन रॉय. त्यांनी 1832ला इंग्लंडला भेट दिली होती. कोणते भारतीय विमानतळ त्यांचं कामकाज चालवण्यासाठी फक्त सौर ऊर्जेचा वापर करतं? सो कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ हे त्यांचं कामकाज चालवण्यासाठी फक्त सौर ऊर्जेचा वापर करतं. सर्वात हलक्या वायूचं नाव काय आहे? सो सर्वात हलक्या वायूचं नाव आहे हायड्रोजन. संस्कृत वर्णमालेतील अक्षरांची संख्या किती आहे? सो संस्कृत वर्णमालेत 54 एवढी अक्षरांची संख्या आहे. पहिल्या भारतीय क्षेपणास्त्राचं नाव काय होतं? त्याचं नाव होतं पृथ्वी. इस्लाम हा राज्यधर्म कोणाच्या राजवटीमध्ये रद्द करण्यात आला? सो इस्लाम हा राज्यधर्म अकबराच्या राजवटीमध्ये रद्द करण्यात आला. दूरदर्शनचा शोध कोणी लावला? दूरदर्शनचा शोध लावलेला आहे जॉन बेर्डे यांनी. सो अशा प्रकारे जो आहे आपला आजचा व्हिडिओ इकडे संपलेला आहे. आमचं कॉन्टेंट आवडला असल्यास प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.